हरिभक्त पारायण वसंत महाराज जाधव यांना साथ करतील. हरिभक्त पारायण गणेश महाराज वाघमारे.
धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला शब्द केली जाळा जोडी विठ्ठल पायी बांधली बेडी हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल का कोळती आला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला जनी म्हणे बा विठ्ठला जीवेन सोडी मी तुझला हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला ध्येयं सदा वैभवघनमिष्टदोहं तीर्थास्पदं शौर्यं चितनं शरण्यं वैद्यार्घ्यं प्रणतपालभवातभूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं त्यक्त्वा सुतस्थितिसुरेक्षितराजलक्ष्मीं धर्मिष्ठार्यवत सायदगाधरण्यं मायामृतं दैते सिद्धिमनोधावत् वन्दे महापुरुषते चरणारविन्दं श्री संताची ये माता
हा अभंग जो आहे तो असणारा सगळ्यांच्या परिचयाचा आहे.
अत्यंत गुण अशा प्रकारचा आहे. अभंगामध्ये आपण त्या ठिकाणी काहीतरी विवेचन चिंतन करण्या अगोदर आपण सर्वजण या ठिकाणी किम निमित्त उपस्थित आहोत. जवळजवळ आपल्याला ज्ञातच आहे की संत शिरोमणी सावता महाराज यांच्या असणाऱ्या समाधी सोहळ्यानिमित्त 731वा समाधी सोहळा ह्या वर्षी अगदी भव्यदिव्य स्वरूपामध्ये संपूर्ण असणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये साजरा होत आहे. आणि आपणही या ठिकाणी संत सावता महाराजांचं अत्यंत भव्य असणारं मंदिर या ठिकाणी उभारण केलेलं आहे. गुरुजींनी सांगितलं की मंदिराच्या अगोदर पासून हा उत्सव चालू आहे. जवळजवळ 31-32 वर्ष या उत्सवाला झालेले आहेत. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर तुम्ही कदाचित मला प्रश्न विचारला म्हणजे महाराज या जगतामध्ये सगळ्यात सोपी गोष्ट जर कोणती असेल असं जर तुम्ही मला प्रश्न विचारला कदाचित विचारता का प्रश्न विचारता आपण तुम्ही विचारा मला. नाही माझ्या मागं असं म्हणा की महाराज या जगतामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असं म्हणत होती. म्हणाला म्हणजे म्हणा म्हणा काय अडचण नाही. मी तुमच्या घरचा की नाही नाही आता तर तत्वी दीपणी बात मी जर प्रश्न विचारला म्हणजे महाराज या जगातली सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असेल तर त्याचं उत्तर माझ्या बुद्धिमत्तेनुसार एकच अशा प्रकारचं देऊ शकतो. कोणतं उत्तर आहे की या सगळ्यात सोपी गोष्ट कोणती हा प्रश्न होता ना सुरुवातीला. सगळ्यात सोपी गोष्ट कोणती तर सगळ्यात सोपी गोष्ट एकच आहे. सप्ताह चालू करणं हा सगळ्यात सोपी गोष्ट आहे. सप्ताह चालू करणं सोपी गोष्ट आहे. 7 महाराजाला 5 मिनिटात मध्ये तारखा होतात. आता जर एखादा महाराज 5 मिनिटाच्या आत त्याचा फोन नाही लागला तर महाराज होतो ना. कारण की महाराज लोकांची काही आता कमी नाही. साधकाची कमी महाराजाची कमी आता तसं जाऊ द्या. सप्ताह करणं म्हणजे काय त्या ठिकाणी सगळ्यांना आमंत्रण वगैरे करू शकतो. पैसे जे असणारे 2 पैसे माणसं म्हणतात की 500 रुपये वर्गणी लावली का 1000 घ्या. 1000 रुपये वर्गणी लावली की 2000 घ्या. सप्ताह चालू करणं सप्ताह सुरू करणं ही सगळ्यात सोपी गोष्ट आहे. पण या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट जर कोणती असं जर तुम्हाला आता दुसरा प्रश्न जर केला तर त्याचं उत्तर मी असंच देऊ शकेल की या जगामध्ये सगळ्यात अवघड गोष्ट फक्त इथंच आहे आणि ती गोष्ट म्हणजे चालू केलेला सप्ताह टिकवणं हे सगळ्यात अवघड आहे. चालू झालेला जो सप्ताह आहे तो टिकवणं हे सगळ्यात अवघड आहे. कारण की सप्ताह सुरू करणं सोपं आहे पण टिकवणं फार अवघड अशा प्रकारचं आहे. आणि तुम्ही सर्व काही मंडळी या ठिकाणी अंतःकरणातून संत शिरोमणी सावता महाराजांची सेवा करत आहात. दरवर्षीप्रमाणे हा उत्सव उत्तरोत्तर पद्धतीने या ठिकाणी गुरुजीच्या आशीर्वादाने वाढतच या ठिकाणी चाललेला आहे. तुम्हा सर्व श्रोते मंडळीच्या दर्शनाचा योग सर्व काही सप्ताह कमिटी यांच्या माध्यमातून गुरुजींनी मला आमंत्रित केलं आणि या असणाऱ्या कीर्तनाचं श्रीफळ सौजन्य आमचे परमस्नेही बंडूभाऊ गाडेकर यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी सेवा घडत आलेली आहे. उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी साधक असणारे हृदयस्थ मंडळी मृदंगाचार्य असतील संपूर्ण असणारे श्रोते मंडळी असतील सगळ्यांची चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल सज्जन हो मायबाप अभंग जो आहे असणाऱ्या अभंगामध्ये प्रवेश करण्या अगोदर थोडीशी असणारी भूमिका अत्यंत महत्वाची असते. विशेष रूपाने या ठिकाणी संत शिरोमणी जनाबाई महाराज जे आहेत ते असणारे संत श्रेष्ठ जनाबाई महाराजांनी आपल्या असणाऱ्या भक्तीचा पुरुषार्थ जो आहे तो भक्तीचा पुरुषार्थ त्या ठिकाणी सिद्ध केलेला आहे.
वास्तविक जर आपण विचार केला तर पुरुषार्थ जे आहे हे पुरुषार्थ किती प्रकारचे आहेत? 4 प्रकारचे पुरुषार्थ पाहायला भेटतात: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अशा प्रकारचे असणारे त्या ठिकाणी 4 पुरुषार्थ आहेत. पण या 4ही पुरुषार्थातून अत्यंत श्रेष्ठ आणि महत्त्वाचा पुरुषार्थ जर कोणता असेल तर त्या पुरुषार्थाला कोणता पुरुषार्थ म्हणतात? मोक्ष असणारा पुरुषार्थ. मोक्षाची प्राप्ती करून घेणं हा सगळ्यात महत्त्वाचा पुरुषार्थ आहे, सगळ्यात मोठा पुरुषार्थ आहे. आणि तो असणारा पुरुषार्थ जो आहे तो असणारा पुरुषार्थ सरासरी कोणीही करण्यामध्ये प्रवृत्त होत नाही. मोक्ष प्राप्ती जी ती मोक्ष प्राप्ती करणं ही काही एवढं सोपंही नाही आणि सरासरी कोणी उतरतही नाही. खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जर एखाद्याच्या अंतःकरणामध्ये ती मोक्षाच्या प्राप्तीची जिज्ञासा निर्माण जरी झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी तो लाखातून एखादा विरळा समजला पाहिजे. आणि ते आश्चर्य बरं का, कारण की मोक्ष प्राप्ती करण्याकरिता जर एखादा असणारा जीव जर निघाला मनुष्यधारी तर ते आश्चर्य अशा प्रकारचं समजावं. कारण की म्हणावं तेवढं विषयातून जीव हा मोक्षापर्यंत जाण्याकरिता एवढा असा प्रकारचा त्या ठिकाणी मार्ग वाटचाल करू शकत नाही. कारण की ज्या वेळेस या असणाऱ्या जीवाचा आणि विषयाचा संबंध जोडला जातो त्यावेळेस माऊलीने तितकं तोंड भरून त्याचं चिंतन केलेलं आहे. बाकीच्या शास्त्राने भरपूर चिंतन केलेलं आहे की हा असणारा जो जीव आहे हा असणारा जीव विषयापासून इतका बाजूला त्या ठिकाणी निघू शकतो का? अजिबात निघू शकणार नाही. बरं, परमार्थ जो आहे, मोक्ष जो आहे तो कदाचित आपल्याला ह्या जन्मामध्ये कळाला असेल. परमार्थ कदाचित आपल्याला ह्या जन्मामध्ये कळाला असेल, पण मात्र विषयाची जी संस्कार आहे ती विषयाची संस्कार ह्या जन्मापासून आहे का? नाही. विषयाचे संस्कार हे पूर्व नाही तर जन्मांतरापासून या ठिकाणी विषयाचे संस्कार आहे. विषयापासून जीव जो आहे तो जीव हा बाजूला जाईल, मोक्षपर्यंत जाईल तर एखादा विरळाच अशा प्रकारचा असू शकतो. जसं त्या ठिकाणी आपण सर्व शेतकरी मंडळी आहे, जर गाईचं वासरू जे आहे ते असणारं गाईचं वासरू ज्यावेळेस त्या ठिकाणी ते सोडलं जातं, आता एखादा शेतकरी गाईचं वासरू सोडायला गेला आणि गाईचं वासरू सोडल्यानंतर ते असणारं गाईचं वासरू जे आहे ते गाईचं वासरू तो शेतकरी असा ढकलीत निघतो गायीकडे. अहो ते वासरू नीट सोडू पण देत नाही की लगेच त्या ठिकाणी तो गायीकडे काय करतो? धावा करतो. मग काय त्या ठिकाणी गायीचं दूध वगैरे पिल्यानंतर शेतकरी जो आहे तो असणारा शेतकरी त्या वासरापाशी जातो आणि त्या वासराला असं म्हणतो का की आता पिणं झाला असं तू तुझ्या पुढेवर जा म्हणून असं म्हणतो का तो शेतकरी? नाही. ज्या वेळेस महाराज त्याचं चराड घेऊन तो वडाला सुरुवात करतो त्यावेळेस त्या ठिकाणी महाराज ते असणाऱ्या वासरूची जी तळमळ आहे त्या आईच्या कासापासून त्याला दूर नेण्या किती तळमळ अशा प्रकारची असते. तो पूर्ण पाठीमागे शेतकरी पुढे दोरी वळतोय, पूर्ण अशा प्रकारचा पाठीमाग आपला भार देतोय. तसं जीवाचं जर विषयातून जीवाला जर काढायचं ठरलं त्या वासरासारखी गत होते. हा असणारा जीव विषयापासून इतक्या लवकर बाहेर निघत नाही. पण तरी सुद्धा जर त्या ठिकाणी परम मोक्षाच्या प्राप्तीला जर कदाचित तू चाललास, मोक्ष जो इथे असणाऱ्या मोक्षाच्या प्राप्तीला जर चाललास, आता मोक्ष जर नेमकं अशा प्रकारची चिंतन जर केलं तर मोक्ष म्हणजे नेमकं काय? तर मला वाटतं की प्रत्येक असणाऱ्या मार्ग दाखवणारे जे काही ग्रंथ आहेत आचार्य मंडळी ते प्रत्येकाने मोक्षाची व्याख्या कशी केलेली आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी केलेली आहे. आता जर विशेष रूपाने कपिल शास्त्र, सांख्य शास्त्र जर घेतलं तर सांख्य शास्त्राचं म्हणणं काय आहे की त्या ठिकाणी असणारं त्रिविध ताप हा नष्ट झाला मग तुम्ही काय झाले? मोक्षाला प्राप्त झाले. न्यायिक शास्त्र जे आहे ते न्यायिक शास्त्राचं मत वेगळं आहे. त्यांनी 21 दुःखाची यादी केलेली आहे. त्या 21 दुःखापासून तुम्ही निवृत्त झालात तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही मोक्षाला प्राप्त झालात. अशी प्रत्येकाची असणारी मोक्षाची व्याख्या वेगळी आहे. पण मात्र आपण तिचं अनुसरण करतो वारकरी संप्रदायाचं. आपली मोक्षाची व्याख्या काय आहे? तर आपली मोक्षाची व्याख्या एकच आहे की अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. इष्टाची प्राप्ती झाली पाहिजे आणि अनिष्टाची निवृत्ती झाली पाहिजे, याला मोक्ष अशा प्रकारचं म्हणतात. आणि तो असणारा मोक्ष जर प्राप्त करायचा ठरलं तर मग मात्र त्या ठिकाणी त्याच्याकरिता शास्त्रकारांनी 3 असणारे मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. किती मार्ग सांगितले आपल्याला?
तीन मार्ग सांगितले, चिंतन आणि कीर्तन. थोडं लक्ष बरोबर आहे का मध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल. तीन मार्ग सांगितले. पहिलं त्या ठिकाणी पुरुषार्थ करायचा, मोक्षाची प्राप्ती करायची, पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा आहे. मग त्या ठिकाणी पहिला मार्ग सांगितला तो म्हणजे ज्ञान. कोणता मार्ग सांगितला? ज्ञान मार्ग सांगितला. ज्ञानानं सुद्धा मोक्ष प्राप्त होऊ शकतो. ज्ञानेन मोक्षो भविष्यवाणयंती, आहे की नाही? ज्ञान देवा ही कैवल्यम वेद वाक्य श्रुती वाक्य आहे. अर्थात ज्ञान हा मोक्ष देऊ शकतो, पण ज्ञान अगोदर अधिकार मागतो. ज्ञान अगोदर आपल्याकडे काय मागतो? अधिकार मागतो. अधिकार जर असेल तर मात्र त्या ठिकाणी तुम्ही मोक्ष मिळू शकता. अधिकार असेल तरच तुम्ही मोक्षापर्यंत जाऊ शकता. पण ज्ञान हा अधिकार मागत असतो. ज्ञान म्हणतो त्या ठिकाणी अंतःकरणची दृष्टी जे आहे ते शुद्ध झालं का, अंतःकरणाची शुद्धता झाली का, त्याच्यानंतर त्या ठिकाणी मुमुक्षता अवस्था प्राप्त झाली का, मन विक्षेप आवरण दोष गेले का, वगैरे वगैरे भरपूर ज्ञान जे ते अधिकार विचारतो. जसं नोकरी प्राप्त करायला गेलं की नाना प्रकारचे कागद दाखवावं लागतात की नाही, तसं त्या ठिकाणी ज्ञानामध्ये प्रवेश जर करायचा असेल तर त्या ठिकाणी अनेक प्रकारचे अधिकार दाखवावे लागतात. आणि जर अधिकार एखादा जरी कमी असला तर ज्ञान म्हणतो तुम्ही माझ्या नादी लागू नका, अर्थात तुम्ही तू सगून जा. म्हणजे ज्ञान सुद्धा पुरुषार्थ द्यायला तयार आहे. पुरुषार्थ कोणता? मोक्षरूपी पुरुषार्थ द्यायला तयार आहे, पण म्हणतो अधिकार पाहिजे. कर्मामध्ये आता ज्ञान मार्ग झाला, कर्म मार्ग आहे. कर्म मार्ग जो आहे तो कर्म मार्ग म्हणतो की माझ्यामध्ये मोक्ष तुम्हाला भेटू शकतो, मी तुम्हाला मोक्ष देऊ शकतो. लक्ष बरोबर आहे का? कर्म म्हणते की मी तुम्हाला मोक्ष देऊ शकतो, पण माझ्यामध्ये तुम्हाला सूक्ष्मता करावी लागेल. कर्मामध्ये काय असायला पाहिजे? सूक्ष्मता असलं पाहिजे. हो, म्हणजे कर्म करीत असताना मंत्र हेही लक्षात असले पाहिजे आणि तंत्र म्हणजे त्याची क्रिया ही सुद्धा काय असली पाहिजे? लक्षात असली पाहिजे. हो, ब्राह्मणाने सांगितलं लावा डोळ्याला पाणी, मग ब्राह्मणाच्या लावायचं का आपल्या? फालतू गोष्ट ओळखून मारत होता. विठाला सांगितलं आचमना हा, मग काय करायचं? आता बरोबर आचमना असं म्हटलं की नंतर त्या ठिकाणी पाणीचे ते पाणी काय करावं लागतं? प्यावं लागतं. अर्थात त्या ठिकाणी असणारी ही जी गोष्ट आहे म्हणजे डोळ्याला पाणी लाव म्हटलं की डोळ्याला पाणी लागलं पाहिजे. आचमन म्हटलं की त्या ठिकाणी पाणी पिलं पाहिजे. मंत्र उच्चारण झाला की तशी क्रिया त्याच्या बरोबर चालली पाहिजे, याला म्हणतात तंत्र. लक्ष बरोबर आहे का? मंत्र उच्चारण सुरू झालं की क्रिया सुद्धा त्या पद्धतीने चालली पाहिजे, याला म्हणतात तंत्र. आणि त्या पद्धतीने तंत्रविधी, मंत्र आणि तंत्र याची सूक्ष्मता जर आपण घेतली तर कर्म म्हणते की मी तुम्हाला मोक्ष देऊ शकतो. आता एवढी सूक्ष्मता आपण पाळू शकतो का? नाही, एवढी सूक्ष्मता आपण पाळू शकत नाही. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानही आपल्याला मोक्ष देण्यामध्ये समर्थ आहे, पण अधिकार मागतोय. कर्म सूक्ष्मता मागते, पण मात्र त्या ठिकाणी विशेष रूपाने भक्ती जी आहे ती असणारी, भक्तीमध्ये तर त्या ठिकाणी विशेष रूपाने अधिकार जो आहे तो काही अधिकार विचारला नाही. यारे यारे लहान थोर त्याची बोलती नारी नर एवढंच नाही. अपितेसो दुराचारो हा शब्द टाकलेला भगवंतानी म्हणले दुराचार जरी असला, यातच केली नाही, दुराचार जरी असला तरी सुद्धा त्या ठिकाणी तो माझ्या भक्तीने काय होतो? शुद्ध अशा प्रकारचा होतो. म्हणजे भक्ती जी आहे ती असणाऱ्या भक्तीच्या द्वारा आपण विशेष रूपाने परमोक्ष, मोक्ष म्हणजे काय? इष्टाची प्राप्ती, अनिष्टाची निवृत्ती. इष्ट कोण आहे? इष्ट म्हणजे देव. इष्ट म्हणजे कोण आहे? तर देव अशा प्रकारचा आहे. आणि आजच्या अभंगातून संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांनी इष्टाची काय करून घेतली? प्राप्ती अशा प्रकारची करून घेतली. इष्टाची प्राप्ती केली, पण कशाच्या, कोणत्या मार्गातून? भक्ती मार्गातून इष्टाची प्राप्ती करून घेतली. देव जो आहे तो देव धरला. मग देव जो आहे तो असणारा देव धरला, पण त्याला त्या ठिकाणी रूपकाचं माध्यम देऊन तो असणारा परमात्मा काय केला? धरलेला आहे. नेमका कसा धरला? जनाबाई महाराज अभंगाच्या
अत्यंत महत्वाचा आहे. शंका अशा प्रकारची उपस्थित होते की देव धरला जातो का? शंका उपस्थित काय करायची? देव धरला जातो. तर त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्याचं उत्तर आहे की वास्तविक जर आपण विचार जर केला तर देवाच्या असणाऱ्या स्वरूपाचा, तर त्या देवाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी संत मंडळी आपल्याला सांगतात अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक म्हणजे ज्याच्या असणाऱ्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, एवढा तो त्या ठिकाणी व्यापक आहे, एवढा मोठा आहे आणि एवढा मोठा असणारा देव आहे, तो असणारा देव त्या ठिकाणी धरला जातो का? तर महाराज त्या ठिकाणी देव चांगल्या चांगल्याला धरल्या जात नाही. कोणाला कोणाला धरल्या जात नाही? योग्याला धरला गेला का? योग्याच्या ध्यानी योग्याच्या असणाऱ्या ध्यानामध्ये सुद्धा येत नाही. जपी तपी वगैरे अंगाला राख लावून भोंभम करणारे कोणाच्याही अजून तो हातामध्ये आला नाही. मग का हो, जर त्या ठिकाणी तो कोणाच्याच हातामध्ये आला नाही मग आम्हाला धरता येईल का? आम्हाला जो येतो आम्हाला धरता येईल का देव? कारण की त्या ठिकाणी भगवंत जे इथे भगवंत वृंदावनामध्ये ज्यावेळेस गोपाळ सहित यमुनेच्या काठी खेळ खेळत होते त्यावेळेस भगवंतांनी साधा फेकलेला चेंडू तो सुद्धा कोणाला धरता आला. झेला रे झेला झेला देवानी फेकलेला चेंडू धरता येत नाही. देवाला धरणं सोपं आहे का? नाही. पण त्या ठिकाणी महाराज अनेक मार्गाने देवाला धरल्या जात नाही, पण मात्र एक मार्ग असा आहे की त्या मार्गाने देवाला धरल्या जातं आणि तो मार्ग आहे भाव. भाव बळे आकळे एरवी नाकळे. तो कशाने काय केला जातो? भावाने त्या ठिकाणी धरल्या जातो.
गजेंद्रचे किंग विद्या हा गजेंद्र कशी काय विद्या होती नाही. शबरी कशी काय संपत्ती काही भोजने होत आहे नाही. त्या ठिकाणी ध्रुवबाळाचं काय वय होतं म्हटले नाही. पण हे सगळं घडून जर आलं तर फक्त आणि फक्त तस्मात भावही कारण. अर्थात त्या ठिकाणी भावेना देव तले नरेंद्र. भावनाशिवाय त्या ठिकाणी देव जो आहे तो असणारा देव नाही. म्हणून भावाने देव धरले जातो. जनाबाई महाराज म्हणतात हा भाव भक्ती मार्गातून तयार होतो आणि भक्ती मार्गातून तयार होऊन तो भाव तयार झाला की कितीही जरी मोठाचं देवाचं स्वरूप असलं, किती मोठं देवाचं स्वरूप आहे, वेद नीती म्हणतोय, पण देवाच्या स्वरूपाचा भाव लागत नाही. असा असणारा देव हा त्या ठिकाणी धरला जातो फक्त भक्तीतून उत्पन्न झालेल्या भावाच्या द्वारे देव धरला जातो. मग जनाबाई महाराज म्हणतात मी त्या देवाला धरलं. पण जनाबाई महाराज देव शब्द न वापरता रूपकाचं वर्णन दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? चोर म्हटलेलं आहे. आज काय जनाबाई महाराजांनी देवाला काय म्हटलेलं आहे? चोर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. कसं आहे चोर कोणाला म्हणतात बरं? बोला, चोर कोणाला म्हणतात? तुमच्याकडे चोरी झाली नाही का अजून? चोर कोणाला म्हणतात? सहज गोष्ट आहे. जो चोरी करतो त्याला काय म्हणतात? चोर अशा प्रकारचं म्हणतात. म्हणजे पुढच्याला न सांगून ती वस्तू घेऊन जातो तो काय चोर आहे. आता असणारा जो चोर आहे तो असणारा त्या ठिकाणी महाराज चोर म्हटलेला आहे. देवाला काय म्हटलेलं आहे? चोर अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. आता चोर जो आहे तो नेमकं देवाने चोरलं तरी का हो? आपल्याला सगळ्यांना भागवत वगैरे, सगळ्यांना कृष्णलीला वगैरे सगळ्यांना कानपाठ आहे, कानावरून ती लीला श्रवणामध्ये आलेली आहे. आता देवाने नवनीत चोरलं, माखन चोरलं, दहीदूध वगैरे चोरलं. पण मात्र संत म्हणतात हे तर देवाने चोरलं. पण आम्ही त्याला ते चोरू अथवा न चोरू त्याच्यावर आम्हाला काही घेणं नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट जर याने कोणती चोरली असेल, हा असणारा देव काय चोरतो? चित्त अशा प्रकारचं चोरतो. चित्त विशेष रूपाने काय करतो तर चित्त अशा प्रकारचं चोरतोय. अर्थात तो चित्त चोरतोय म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? चोर अशा प्रकारचं म्हटलेलं. म्हणजे चोरी करतो म्हणून काय म्हणतात? चोर अशा प्रकारचं म्हणतात. आता समजा जर एखादी माऊली माहेरावरून सासरी आली आणि तिची मैत्रीण वगैरे बसल्यात, नवीन लग्न झालं असावं, तिला विचारलं का ग कसे तुझे तिकडले सासर कळले? ती म्हणू लागली, मैत्रीण म्हणू लागली तुझा सासरा कसा आहे? म्हणले माझा सासरा म्हणजे भोळा शंकर आहे, भोळा शंकर. महादेव तुझ्या सासऱ्याच्या रूपात आहे का? नाही. म्हणजे महादेव जसे भोळे आहेत तसं तिचा सासरा कसा आहे? भोळा. त्याला काय लावलं? रूप कशा प्रकारचा लावलं? हो. म्हणले सासू 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 म्हणजे येड्या बाबळीची मरी आई. आता त्या ठिकाणी हे जे लावलं जातं हे काय रूपक आहे. देवाला चोर का म्हटलं? त्याचं एक कारण आहे की जो चोरतोय आजही तो गुण देवाने काही सोडला नाही. चांगल्याचं एकदा चित्त चोरलं त्याने की मग त्या ठिकाणी त्याचं दुसरं काही शिल्लक राहत नाही. मला फक्त एकदा चित्त चोरू सर.
भगवंत जे इथे असणारे भगवंत जनाबाई महाराज म्हणतात हा असणारा जो चोर आहे कोणता पंढरीचा चोर. आणि त्या ठिकाणी मग जनाबाई महाराजांना विचारलेलं तो तुम्ही त्याला धरलं तर कशाने म्हणे गळा बांधून या दोर. त्या ठिकाणी काय म्हटले गळा बांधून या दोर. देवाला म्हटले मी काय केलं तर गळ्याला दोर अशा प्रकारची बांधली. कोणती दोर जी मग आम्ही विश्लेषण केलं भाव नावाची दोर. त्या भाव नावाच्या दोरीने देवाला त्या ठिकाणी गळ्याला बांधलेला आहे. पण गळ्याला का बांधलेला आहे त्याचं कारण आहे सज्जन. जे छोटे मोठे चोर असतात ना ते छोटे मोठे चोराला हाताला बांधले जात असतात. छोटे छोटे जे शटर वगैरे उघडते किंवा काहीतरी लंपात छोट्या छोट्या वस्तू येते त्याला हाताला दोरी बांधतात. जर मोठा चोर पाहिला तुम्ही कधी टीव्हीवर बातमीवर बघा मोठा चोर जर मोठा डाकू जर पकडला तर मोठा डाकू पकडल्यानंतर त्याच्या हाताला दोरी बांधते का गळ्याला त्याच्या कुठं दोरी बांधते गळ्याला दोरी बांधते. जनाबाई महाराज म्हणतात हा जो मी चोर पकडलेला आहे हा काही लहाना डाकू नाहीये लहाना चोर नाहीये. चोर जाल शिकापणी वेदांनी त्याचं वर्णन केलेले हा दिसता चोर नाही तर चोराचा सरदार आहे म्हणे. त्याच्यामुळे त्या ठिकाणी हा चोराचा सरदार असल्यामुळे याच्या गळ्याला मी दोरी बांधली. हाताला दोरी बांधली तर याच्या हातामध्ये किती जादू आहे जनाबाई महाराज म्हणतात मला पूर्ण माहिती आहे. कारण की बिचारी जी गवळण त्याचा परवा घेऊन सनी त्याला घेऊन चालली रस्त्याने त्याचा हात काढून घेतला आणि तिच्या नवऱ्याचा हात तिच्या हातामध्ये दिला आणि ती घेऊन ती पुढे गेली की याच्या हाताची किमया मला पूर्ण माहिती आहे म्हणून याच्या हाताला न बांधता जनाबाई महाराज म्हणतात मी पुढे बांधलं त्याला गळ्याला बांधलं. भावरूपी दोरीने मी त्याच्या गळ्याला बांधलं. म्हणजे गळ्याला बांधल्यानंतर तो पळून जाण्याची चान्स नाहीये म्हणून धरीला पंढरीचा चोर आणि गळा बांधून या दोर. जनाबाई महाराजांना विचारलं का हो जनाबाई महाराज एवढा मोठा चोर तुम्ही धरला पण धरल्यानंतर याला घेणार तरी कुठं. जनाबाई महाराज म्हणतात याच्यासाठी स्पेशल कारागृह निर्माण केलेलं आहे. एवढा मोठा चोर जर तुम्ही पकडला तर हा असणारा चोर नेमकं ठेवणार कुठं. जनाबाई महाराज म्हणतात याच्यासाठी मी स्पेशल कारागृह निर्माण केलेलं आहे. आणि ते कारागृह म्हणजे कोणतं हृदयबंदी खाना केला. देव इथं तिथं कुठेही राहू शकत नाही. देव कुठं राहू शकतो हृदयामध्ये. आईचा हृदयामध्ये मी राहू. अर्थात त्या ठिकाणी हृदय जे इथे असणारं हृदय या असणारं जे हृदय या असणाऱ्या हृदयामध्ये देव राहू शकतो. आता शंका अशा प्रकारची उपस्थित झाली बरं का हो महाराज. शंका अशा प्रकारची उपस्थित झाली जर हृदयामध्ये देवाला ठेवायचं मग हृदयामध्ये नाही का पाहिला. हृदयामध्ये नाही का तो हृदयामध्ये आहेच. फक्त मग ठेवायचा शब्द काय तर त्या ठेवायचा म्हणजे आहे त्याची काय करून ठेवली ओळख करून ठेवली आहे त्याची विशेष रूपाने त्याला त्या ठिकाणी जाणून घेतलं म्हणजे हृदयामध्ये साठवलं. अर्थात त्या ठिकाणी असणारे हृदय जे ते हृदयामध्ये का कारण की देवाला एकमेव आवडती जागा जर कोणती असेल तर त्या जागेचं नाव काय हृदय अशा प्रकारचं आहे. हृदय जे ते हृदय देवाला फार अशा प्रकारचं आवडतं. कारण की ज्या वेळेस सावता महाराजांकडे देव आले आणि पळत पळत आल्यानंतर सावता महाराज म्हणले सावतोबा अरे माझ्या पाठीमागं चोर लागलेले
आता खरा चोर हा देवच आहे. पण त्या ठिकाणी म्हटले माझ्या मागे चोर लागलेले आहेत, मला कुठे लपण्याकरिता काय दे, जागा दे. मग सावता महाराज म्हटले की जा मी देवा केळीच्या बगीच्या मध्ये लप. नाही म्हटले केळीच्या बगीच्या मध्ये जागा थोडी जास्त असते, मला मी दिसन. मग त्या ठिकाणी म्हटले आपले जे शेत बाकीचं असणार ऊस आहे, म्हणजे ऊसामध्ये जाऊन लप. देवाने सांगितलं ऊसामध्ये लोक म्हणले बाबा, कारण की ऊसामध्ये बिबटे जास्त राहते, त्याच्यामुळे मला काही देवा सावतोबा मला काही ऊसात जमणार. मग त्या ठिकाणी महाराज सावतोबाने विचारलं, सावता महाराजांनी विचारलं की नेमकं तू राहशील तरी कुठं? म्हटली जिथं मी दिसणार नाही अशा ठिकाणी कुठंतरी मला लप. आणि मग त्या ठिकाणी महाराज आपण चरित्रामध्ये ऐकतो की भाव भक्ती नावाचा विळा आहे. विळा कोणता आहे? भक्ती नावाचा विळा आहे. आणि त्या भक्ती नावाच्या विळ्याचं हृदय मध्ये ते असलं हृदय छिन्न केलं आणि त्याच्यामध्ये देव काय केला? साठवला. साठविला दाता दैव सावता महाराजांनी त्या ठिकाणी हृदयामध्ये काय केला? देव साठवला. अशा पद्धतीने त्या ठिकाणी जनाबाई महाराज म्हणतात स्पेशल कारागृह तयार केलेले आहे. जर मोठा डाकू जर धरला, मोठा चोर जर धरला, तर मोठा चोर धरल्यानंतर त्याला स्पेशल कारागृह तयार करावं लागतं किंवा त्या स्पेशल कारागृहामध्ये ठेवल्या जातं. बाकीचे जे चोर धरला त्याच्यामध्ये एका कारागृहामध्ये 5 चोर 10 चोर काय असेल त्या पद्धतीने ते ठेवता येतात. पण मोठा चोर फक्त एका कारागृहामध्ये एकटाच राहू शकतो. जर बाकीचे चोर तिथं जर असले तर त्याला ते बाहेर काढावं लागतं, कारण की हा आतमध्ये गेला की त्याला नीट तिथं राहू देत नाही. म्हणून याला जर आतमध्ये आणायचं असेल तर बाकीचे जे बसलेले भुरटी चोर हे काय करावं लागते? बाहेर काढावं लागते. काम क्रोध केले घररिते तुका म्हणे देह पहिला विठ्ठले, आणि काम क्रोध केले घररिते. काम क्रोध म्हणजे भुरटी चोर आहे, महाचोर म्हणजे देव आहे. आणि त्याला आतमध्ये आणलं की हिचट बाहेर काढावं लागते, नाहीतर त्याला आतमध्ये आणा हिचट पळून जातात. ज्यावेळेस त्या ठिकाणी मुंबईवर हल्ला झाला त्यावेळेस साहेब वगैरे पकडले की नाही? पकडल्यानंतर त्यांना असं साधारण जलामध्ये ठेवलं का? नाही, त्यांना विशेष जलामध्ये ठेवलं. तसं जनाबाई महाराज म्हणतात या चोराला सुद्धा मी विशेष कारागृह तयार केलं. कोणतं? हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. त्याला या ठिकाणी कोंडून टाकलं. कोंडून टाकल्यानंतर मग मात्र जनाबाई महाराजांनी विचारलं का हो जनाबाई महाराज, तुम्ही विठ्ठलाला कोंडलं, पण तुम्हाला माहिती का चोर हा किती जरी त्या ठिकाणी मोठा असला त्याच्यासाठी स्पेशल कारागृह जरी तयार केलं तरी सुद्धा चोर पळून जाण्याची दाट शक्यता असते. चोर पळून जाऊ शकतो. जनाबाई महाराज म्हटले असा कसा पळून जाईल? मग नेमकं केलं तरी काय? जनाबाई महाराज म्हणतात शब्दाची
शब्द केले जाडाजुडी. जनाबाई महाराज सांगतात की त्या ठिकाणी जरी त्याला कारागृहामध्ये ठेवलं चोराला, पण त्याला मी मोकळं कारागृहामध्ये ठेवलं नाही. मग काय केलं, म्हणले शब्दाची असणारी जाडाजुडी केली आणि शब्दाची जाडाजुडी करून एक असणारी साखळी तयार केली, साखळदंड तयार केली. आपल्या असणाऱ्या सर्व संतांनी मिळून शब्दाला शब्द जोडले आणि शब्दाला शब्द जोडून एक साखळदंड दिलेले देवाला बांधण्याकरिता. ते प्रत्येकाला दिलेले आहे. कोणतं साखळदंड तयार केलं आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी? राम कृष्ण हरी जय जय राम. विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. ही साखळदंड संतांनी तयार करून दिलेली आपल्याला. आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी ही साखळदंड शब्दाला शब्द जोडले आणि ही साखळदंड आपल्या हातामध्ये दिलेली आहे. वृंदावन उत्तर भारतामध्ये जर गेले, तिकडे आचार्य वगैरे जे आहेत, तिकडे संत मंडळी त्यांनी तिकडे साखळदंड तयार केली. इकडे वृंदावनला जर गेले, राधे कृष्णा 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 राधे 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 श्याम राम राम राधे निंबाळकाचार्य असतील, माधवाचार्य असतील, विष्णू स्वामी असतील, आदी असणारे जे काही आचार्य मंडळी
ते उत्तर भारतातली झालेल्या आचार्य मंडळींनी ही साखळी तयार केली आणि त्या ठिकाणी ती आपल्या हातामध्ये नेली. आता इकडं त्या ठिकाणी महाराज पूर्व भागाकडे पाहिलं तर बंगाल वगैरे साईडला तिकडं महान असणारे चैतन्य महाप्रभू अशा प्रकारचे होऊन गेलेले. चैतन्य संप्रदाय ज्याला म्हणतात किंवा त्या ठिकाणी असणारे हरे कृष्ण इस्कॉन संप्रदाय आपण म्हणतो त्यांचं तर त्या ठिकाणी महाराज साखळदंड तयार केलं किती गोड. हरे रामा हरे रामा राम राम हरे आपल्या वारकरी संप्रदायाने आपले रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा हा अशा प्रकारचा असणारा साखळदंड तयार केला. जनाबाई महाराज म्हणतात शब्दाला शब्द जोडले आणि ही आसमादी साखळी तयार केली. तीन साखळी त्याच्या पायाला बांधली. हाताला बांधली असती तर त्या ठिकाणी तो चालत जो गेला असता. जनाबाई महाराज म्हणतात तो चालत जाऊ शकत नाही का. साखळी कुठे बांधली म्हणले पायाला बांधली आणि पायाला बांधल्यामुळे त्या ठिकाणी महाराज एकदा तो असणारा हृदयामध्ये जर सापडला किंवा हृदयामध्ये थांबला तर मात्र त्या ठिकाणी तो असणारा या साखळदंडाने इतका बांधला जातो नामस्मरणाच्या. जनाबाई महाराज याचं तात्पर्य असं आहे की साध्य प्राप्त झाल्यानंतर सुद्धा साधनाचा त्याग करायचा नाही. माझी मज झाली अनवरवाच्या छंद या नामाचा. या मुक्तीवर जरी साध्य प्राप्त झालं तरी सुद्धा त्या ठिकाणी साधनाचा त्याग करायचा नाही. कारण की साधनामध्ये साध्य नाही पाहावं लागत, साधनामध्ये आनंद पाहावा लागत. जरी संत मंडळी जरी साध्य झाले देव स्वरूप जरी झाले तरी सुद्धा संत मंडळी म्हणतात की आम्हाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. विट्याऐशी सुख नव्हे त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे आणि पुन्हा पुन्हा जन्म घेऊन आम्हाला संतांची असणारी सेवा करायची आहे, देवाची असणारी सेवा करायची, नामस्मरण करायचं आहे. अहो तुका म्हणे गर्भवास ठीक आहे, गर्भवासाला जरी पाठवलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहोत. पण आम्ही जो विटेवरचा रस आहे, प्रेम रस आहे, भक्ती रस आहे, त्या भक्ती रसाचं पान करीत राहू. आम्ही मुक्त होणार नाही. हो मोक्ष तुमचा देवा, तुम्ही दुर्लभची ठेवा. हो मोक्ष सुखा हानू लाता ही भाषा त्या ठिकाणी संत मंडळी जे वापरतात ते अशी तशी नाही वापरतात. मोक्ष सुखा हानू लाता आपण म्हणू का असं? मोक्ष सुखा हानू लाता नाही का. मोक्ष त्यांना प्राप्त झालाय, मोक्ष प्राप्त झालाय, पण मोक्षामधलं असणारं जे सुख आहे त्यांना ते तुच्छ वाटतंय म्हणून नको बाबा.
मोक्ष हे बघा, सुरुवात मोक्ष प्राप्तीसाठीच करावी लागते. सुरुवात कशासाठी करावी लागते? मोक्ष प्राप्तीसाठीच करावं लागत असते. पण त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त झाला, मग ठेवायचं की नाही ठेवायचं हे आपल्यावर आहे. पण प्राप्त झाला नाही तर त्याच्यावर नाही ठेवायची भाषा आपण वापरायची नाही. सज्जन, असे असणारे जनाबाई महाराज सांगतात की तो त्या ठिकाणी देव मी बांधला, आणि देव त्या ठिकाणी बांधल्यानंतर तो काही हृदय सोडून जात नाही. येऊन गोपाळ राहील तिथे, तो देव त्या असणाऱ्या हृदयामध्ये येऊन राहिला. आणि एकदा हृदयामध्ये जाऊन राहिल्यानंतर मग जनाबाई महाराजाला विचारलं का हो, जर कदाचित चोरांनी परेशान केलं तर, चोरांनी जर परेशान केलं, मग जनाबाई महाराज म्हणतात चोरांनी परेशान केलं की मग मात्र त्या ठिकाणी त्याला फटके दिल्याशिवाय मी राहत नाही. कोणते फटके? सो शब्दांचा केला, सोहम शब्दाचा मारा केला विठ्ठल गाकुळती आला. जनाबाई महाराज म्हणतात जर तो चोर काही जर जास्त नाटक करू लागला म्हटले तर सोहम शब्दाचा मारा केला. आपल्याकडे कसं आहे, पकडून नेणारे वेगळे असतात आणि जलामध्ये मारणारे वेगळे असतात. आणि जलामध्ये अशुद्ध सनी मारी दोघं मिळून जलामध्ये काय करतात, त्याला त्याची जो पुरावा आहे तो त्याच्या द्वारा त्या ठिकाणी जर प्राप्त करून घ्यायचा खूप मारतात. जनाबाई महाराज म्हणतात की त्या ठिकाणी जर हा कदाचित चोर तुम्ही धरलेला आहे, हा जर नाटक करू लागला ना, तो सोहम म्हणजे काय? सोहम म्हणजे निर्गुण स्वरूप. सोहम म्हणजे काय तर निर्गुण स्वरूप. जनाबाई महाराज म्हणतात का रे, जास्त नाटक करतो, हृदयामध्ये थांबायचं नाही तुला. मग जर तुला आमच्या हृदयामध्ये थांबायचं नसेल तर तू तुझ्या निर्गुण स्वरूपाकडे जा. शो महाराज, तू तुझ्या असणाऱ्या जो निर्गुण स्वरूप आहे त्या असणाऱ्या निर्गुण स्वरूपाकडे तू जा. का निर्गुण स्वरूपाकडे जा? कारण की निर्गुण स्वरूपामध्ये तुला आमच्या बरोबर राहता येणार नाही, खाता येणार नाही, फिरता येणार नाही, काहीच केलं जाणार नाही. तू निर्गुण स्वरूपामध्ये एकदा गेला ना देवा की मग तुझ्याकडून काहीही अपेक्षा नाही आणि तू सुद्धा त्या ठिकाणी काही करू शकत नाही. कारण की निर्गुण फक्त एकच काम करतो, जे वेद सांगतो ना, निर्गुणस्थ साक्षी चेतन, फक्त साक्षी देण्याचं काम करतो निर्गुण तत्व. बाकी ना कोणच्यावर कृपा करत नाही, कोणच्यावर क्रोधही करत नाही, कोणच्यावर त्या ठिकाणी रागही करत नाही. निर्गुण फक्त साक्ष म्हणजे चेतना देण्याचं काम करतो. आणि देवा जर आमच्या हृदयामध्ये थांबायचं नसेल, या कारागृहामध्ये जर थांबायचं नसेल तर तू तुझ्या असणाऱ्या निर्गुण स्वरूपामध्ये जा, आम्हाला तू लागत नाही. असं संतांनी म्हटलं की देव काय तो काकुळती येतो. देव काकुळती येतो की बघा, तुम्ही दुसरं काही म्हणा
पण मला त्या असणाऱ्या निर्गुणामध्ये आनंद भेटत नाही. मला जो आनंद आहे तो असणारा आनंद तुमच्यामध्ये आहे. म्हणून तर वैकुंठ सोडून मी तुमच्या बरोबर आलो की नाही. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून या असणाऱ्या संत मंडळींना म्हणतो देव की मी वैकुंठ सोडून तुमच्या बरोबर कशासाठी आलो. तर हे सुख जे आहे ते सुख प्राप्त प्रेम रसाचं सुख जे आहे हे प्रेम रसाचं सुख रसवई सह रस हेवायम लब्ध्वा आनंदी भवती. अर्थात त्या ठिकाणी रसवई सह हे जे प्रेम नावाचं सुख आहे हे फक्त आणि फक्त सगुण आणि सगुणामध्ये असणारी जी भक्ती आहे त्या भक्तीतूनच हे प्रेम प्राप्त होऊ शकतं. निर्गुणामध्ये ज्ञानामध्ये प्रेम व्याख्या केल्या जात नाही. ज्ञानामध्ये ज्ञानानंद आहे. ज्ञानामध्ये काय आहे? ज्ञानानंद आहे. पण भक्तीमध्ये प्रेमानंद आहे. मग मात्र त्या ठिकाणी देव काकळून येतो की मला निर्गुण स्वरूपामध्ये पाठवू नकोस. मग जनाबाई महाराज इथे जनाबाई महाराज देखील देव रुदन करतो. आणि खरं सांगू का संतांना सगळ्यात भारी दुःख जर केव्हा होत असेल ज्या टायमाला देवाच्या डोळ्याला पाणी येतं त्या टायमाला सगळ्यात दुःखी संत होतात. कारण की देवाचं दुःख हे संतांना पावल्या जात. देवाचं जे दुःख आहे ते संतांना अजिबात त्या ठिकाणी पाहिलं जात नाही महाराज. का? कारण की सर्वस्व जे आहे तर सुखित्व सुखितम. त्या ठिकाणी नारद भक्ती सूत्राची व्याख्या सांगते की त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानतो तो खरा प्रेमी. प्रेमाची व्याख्या सांगत असताना अनिर्वचनीय प्रेम स्वरूपम नारदाने तर अगोदर हातच झटकून टाकले. म्हणजे प्रेमाची व्याख्या माझ्या तिथं होणारच नाही. पण म्हणजे काहीतरी उदाहरण वगैरे जेवून पटवून द्या म्हणले महाराज. मग सांगितलं की जडवत मुखवर शेवटी सूत्र लिहिलं तिसरं म्हटले तर सुखित्व सुखित्व त्याच्या सुखामध्ये आपलं सुख मानतो तो खरा प्रेमी. अशा प्रकारची तसं संत जे ते संतांचं सगळं सुख हे देवावर सोडून दिलेलं आहे. आणि देवा तू सुखी राहिला तर आम्ही सुखी आणि तू दुःखी झाला की आम्ही सुखी. मग मात्र त्या ठिकाणी महाराज भगवंत जे ते भगवंत रडू लागला रुदन करू लागला. विठ्ठल काकुळती आला देव रडू लागला. रडत असताना जनाबाई महाराज म्हटले की हे बघ बोलले देवा तू बाकीचं काही कर पण रडू नको. बघ मी या ठिकाणी शपथ घेऊन सांगते की इथून पुढे तुला असं म्हणणारही नाही आणि तुझा कधी त्याग करणारही नाही. हा भंगाचा शेवट.
असा काकुळती येऊ नको. मी माझ्या असणाऱ्या प्राणापेक्षाही तुला आता जास्त सांभाळेल. तू म्हणजे आमचा प्राणच आहे. पण अशा त्या ठिकाणी काकुळती होऊ नकोस अशा प्रकारची प्रार्थना जनाबाई महाराजांनी देवाला केलेली आहे. मी तुला सोडणार नाही. आता असं आहे की ज्या वेळेस त्या ठिकाणी आपण देव धरतो तर त्या ठिकाणी देव धरल्यानंतर हृदयामध्ये साठवल्यानंतर कदाचित त्या ठिकाणी साधना अभिमान तयार होऊ शकतो. लक्षात ठेवा काय तयार होऊ शकतो? साधना अभिमान जो आहे तो अत्यंत सूक्ष्म रूपाने तयार होत असतो. तो आपल्याला कळत सुद्धा नाहीये. मग कदाचित त्या ठिकाणी देव जो आहे तो देव दुरावण्याचा काय तो त्या ठिकाणी प्रयत्न तयार होत असतो. गोपी गीतामध्ये रास पंचाध्यायामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी गोपिका बरोबर भगवंत रासक्रीडा सुरू केली त्यावेळेस गोपिकांना त्या ठिकाणी त्या साधनेचा काय झाला होता? अहंकार झाला होता, थोडा अभिमान आला होता की आता कृष्ण आमच्या ताब्यामध्ये, आता कृष्ण आम्हाला काय करू शकतो. मग तेवढ्यामध्ये देवाच्या लक्षात आलं, देव तिथून निघून गेले. पण नंतर त्या ठिकाणी गोपी गीत गायलं, जयति देदिकं जन्मना व्रज श्रयेंद्रिया शश्वदती दैत दृश्यता दीक्षुतावका. जे गोपी गीत आहे ते गोपी गीत गायलं आणि गोपी गीत गायल्यानंतर गोपीचा जो भाव तयार झाला त्या भावाने देव पुन्हा प्रकट झाले. सांगायचं तात्पर्य काय? देव धर्म म्हणजे साधनाला जाण. धर्म म्हणजे काय? तर साधनामध्ये प्रवेश करणं. पण साधनाभिमान जर कदाचित आला तर देव दुरावा होऊ शकतो. जनाबाई महाराज म्हणतात मी तुला कधीच सोडणार नाही. म्हणजे साधना अभिमान येऊ देणार. देवा मी तुला कधीच सोडणार नाही म्हणजे साधना अभिमान जो आहे तो अजिबात त्या ठिकाणी येऊ देणार नाही. म्हणून विशेष रूपाने जनाबाई महाराजांनी देवाला एक प्रकारचं वचन दिलं की मी माझ्या असणाऱ्या प्राण्यापेक्षाही तू त्या ठिकाणी तुला सांभाळणारच आहे. विशेष रूपाने देवाने ज्यावेळेस अशा प्रकारचे जनाबाई महाराजांचे शब्द ऐकले त्यावेळी देव खुश झाले आणि अशा पद्धतीने असणारा जो भक्तीचा पुरुषार्थ आहे, पुरुषार्थ जो आहे तो असणारा पुरुषार्थ आहे मोक्ष. आपल्याला सुरुवातीला मी पाया मांडला पुरुषार्थ काय आहे? मोक्ष आहे. पण मोक्ष हा पुरुषार्थ प्राप्त करण्याकरिता त्या ठिकाणी ना ज्ञान कामी पडेल ना कर्म कामी पडेल. आपल्याला कोणतं? तर जनाबाई महाराजांनी आजच्या अभंगातून जो सिद्ध केला कोणत्या मार्गातून? भक्ती मार्गातून. तो भक्ती मार्गातून साध्य केलेला जो पुरुषार्थ आहे तो पुरुषार्थ आपण सुद्धा त्या ठिकाणी असा करून देवाला धरू शकतो, देवाला प्राप्त करून येऊ शकतो. आणि आपण आपलं असणारं जे जीवन आहे ते असणारं जीवन कृत्यार्थ अशा प्रकारचं करून घेतो. पण मग आता देव प्राप्त जर करायचा, देवाला जर धरायचं, मग त्याच्याकरिता अगोदर आहे ती म्हणजे सेवा. कोणाची? संतांची सेवा. कारण की धारावीत संतांचे ते पाय हरिप्राप्तीशी उपाय सांगितलं की नाही. अपाय निर्माण होतो त्यावेळेस उपाय सांगितला जात असतो. मग त्या ठिकाणी असणारा उपाय आहे संतांचे पाय. आपण नक्कीच त्या ठिकाणी सावता महाराजांचे पाय धरलेलेच आहेत. सावता महाराजांनी सुद्धा हृदयबंदी आना केला. आज विठ्ठलपुंजीला साठेवीला जाता त्रैलोक्याचा सावता महाराजांचे पाय धरले. नक्कीच आपण सुद्धा आपल्या हृदयामध्ये त्या परमात्म्याचं त्या ठिकाणी विशेष दर्शन करून त्या असणाऱ्या परमात्म्याची प्राप्ती करून घेऊ शकतो. ही सगळी कृपा संतांशिवाय घडणं शक्य नाहीये. म्हणून आपण त्या ठिकाणी विशेष रूपाने संतांचं भजन केलं पाहिजे. ज्ञानेश्वर आज आपल्या या भक्त्याचा आश्रय आणि आजची जी सेवा आहे हरिभक्त परायण मोठे महाराज याला विनंती केली आणि विनंतीला मान व्यक्त ते आले आणि पांडुरंगाची लाडकी बसलेली भक्ती करणारे जनाबाईचा सुंदर असा सर्वांना
पाठांतर असलेला कानपाठ असो मुखपाठ असो अभंग घेऊन चिंतन त्याच्यावर केलं आणि देव कशाने हाताळला तो स्पष्टपणे महाराजांनी याच्यावर सांगितलं. आपण या ठिकाणी आला आणि सुंदर अशा प्रकारे चिंतन केलं. त्याबद्दल या मंदिर समितीतर्फे मी आपले आभार मानतो. त्याचप्रमाणे आपण एक बदल केलेला आहे. दरवर्षी आपण संध्याकाळच्या वेळेस काल्याचं कीर्तन झाल्यानंतर गावातून प्रदक्षिणा करत असतो. यावेळेस आपण अगोदर प्रदक्षिणा ठेवलेली आहे आणि नंतर मग काल्याचं कीर्तन आणि काल्याचं कीर्तन झालं इथंच पंक्तीवर बसायचं, प्रसाद घ्यायचा, अशा प्रकारे नियोजन केलेलं आहे. त्यांचं महिला मालकांनी जवळजवळ 9च्या आतच या ठिकाणी प्रसादासाठी पोळी आणायची आहे. कारण 1994 पासून हा सप्ताह या ठिकाणी होत आहे आणि आतापर्यंत आमचे जे गाडेकर मामा होते आमचे चोपदार, त्या चोपदार त्यांनी याच्यामध्ये फार मोठ्या अट्टाहासाने प्रयत्न केले आणि हा योग घडून आणला. परंतु मध्यंतरी ते आम्हाला सोडून गेले आणि ती जागा रिकामी झाली. कशाची जागा रिकामी झाली? चोपदारीची जागा रिकामी झाली. आणि यावेळेस काय कसं काय झाले, आमचे गाडेकर मामा यांच्या स्वप्नात आले. यांना महाराजांनी काही प्रेरणा दिली आणि 2 दिवस अगोदर ते म्हणाले, बाबा मी चोपदार होऊ का? अरे होऊ का म्हणजे आहे बरं का, आहेच ना. वडिलाच्या माझ्या वडिलाची विराची का देवा तुझी जनसेवा त्यांच्या मनामध्ये एक प्रकारची आस्था आवड निर्माण झाली आणि आज ते या ठिकाणी कालच उभे राहणार होते. परंतु थोडीशी अडचण आली, तर चांगला ड्रेस पाहिजे. पण माझ्याकडे आला, बाबा मी इस्त्री करून दिली लगेच. आणि त्याप्रमाणे आज ते या ठिकाणी उभे राहिले आणि अशीच त्यांची सेवा या ठिकाणी हो. त्यांनी बोलून दाखवलं की जर शुद्ध एकादशीला कीर्तन होतं, त्या ठिकाणी बाबाची जागा रिकामी राहते, मला वाईट वाटतं. पण वाटेवर पडतात तुम्ही चौकदार या ठिकाणी आणि आज ते चौकदार झाले. त्याबद्दल आपल्या मंदिर समितीतर्फे आम्ही आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि ही सेवा सतत टिकून राहावी म्हणून मी त्यांचा एक सत्कार करतो. ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये हरिभक्त पारायण प्रमोद महाराज सानप अब्बांगड यांचं हरिकीर्तन होईल. सर्वांनी या कार्यक्रमाला सहभागाची कृपा करावी. मला थोडीशी या ठिकाणी मी आपले आभार मानतो आणि आजचे जे सौजन्य आहे, आजची महाराजांची जी सेवा आहे, ते आमचे गाडेकर मामाचे सुपुत्र बट्टू भाऊ हे महाराजांच्या या ठिकाणी सत्कार करतील. तशी मी त्यांना विनंती करतो. उद्याच्या महाराजांची सेवा हरिभक्त पारायण कैलासराव माने यांच्याकडे आहे. तुकाराम तुकाराम तुकाराम
जय